तो सहजच म्हणाला, "एवढा उशीर का झाला?" प्रश्न साधा होता, पण उत्तर मात्र वादळासारखं झालं. "मी काय मुद्दाम उशीर केला का? कुठे फिरायला गेली होती?" तो क्षणभर गोंधळला. नेहमी हसत बोलणारी ती आज एवढी चिडलेली का होती? तो शांत राहिला. शब्द शोधत राहिला, पण सापडले नाहीत. ती मात्र आत निघून गेली. स्वयंपाकघरात भांडी ठेवत होती, पण आवाज जरा जास्तच येत होता. राग भांड्यातून नाही, तर मनातून उसळत होता. थोड्या वेळाने तो तिच्याकडे पाहतच राहिला. कारण कधी-कधी शब्दांपेक्षा समजून घेणं जास्त गरजेचं असतं. काही वेळानंतर ती स्वतःच शांत झाली आणि हळू आवाजात म्हणाली, "आईचा फोन आला होता. तब्येत ठीक नाही म्हणाली." तो काहीच बोलला नाही. फक्त तिच्या खांद्यावर हात ठेवला. त्या क्षणी दोघांनाही कळलं, चिडचिड ही कारण नसते. ती फक्त आत साठवलेल्या थकव्याची, काळजीची आणि वेदनेची हाक असते. कुटुंब म्हणजे नेहमी बरोबर असणार, चुकीच्या क्षणी देखील एकमेकांच्या बाजूला उभं राहणं. मी सुरेश शिंपी. असेच माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.